तर लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली। परिणामी शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र नुकसानाला पाटबंधारे विभाग सुद्धा तितकाच जबाबदार असल्याचं पुढे येतंय, कारण मांजरा नदीवरील 5 बंधाऱ्यांवरील 10 दरवाजे हे नादुरुस्त असल्यामुळे उघडले न गेल्यामुळे मांजरा नदीचा हा पूर पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। याचा आढावा घेतलाय रेणापूरहून पोहरेगाव कारसा मॅरेज या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। लातूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली मांजरा नदी आणि या मांजरा नदीला यावर्षी महापूर आल्यानं अक्षरशः हाहाकार उडालेला आहे। या मांजरा नदीवर जवळपास 16 बॅरेजेस आहेत, ज्यातले 15 बॅरेजेस हे लातूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे पोहरेगाव कारसा येथील हा बॅरेजेस आणि या बॅरेजेसचे दरवाजे न उघडल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। आपण पाठीमागं आपण जर बघू शकला तर हा दरवाजा आपल्याला दिसू शकेल आणि या दरवाजामुळे नुकसान जे झालेलं आहे, मी कॅमेरामॅनला विनंती करेन की हा दरवाजा दाखवावा जो न उघडल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसलेला आहे। पाण्याचा प्रवाह हा पात्र सोडून बाहेर गेल्यानं शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे आणि फक्त पोहरेगाव कारसाच नाही तर जवळपास मांजरा बॅरेजेसचे एकूण 6 बॅरेजेसचे 10 दरवाजे हे खराब आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये बोरगाव अंजनपूर येथील 4, पोहरेगाव कारसा आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तिथला 1, वांगदरी 1, वांझरखेडा 1, बोरी 2 आणि साई बॅरेजेसवरील 2 दरवाजे हे बंद आहेत, ते उघडलेच गेले नाहीत। त्याच्यामुळं महापुराची जो प्रवाह आहे तो पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आणि पुढे बघू शकता आपण जवळपास 30-30 फूट इतका उंच पाण्याचा प्रवाह हा गेल्यामुळं नदीकाठची संपूर्ण जमीन ही खरडून गेलेली आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले आहेत। पूर्णपणे जमीन खरडून गेलेली आहे। रबीचा हंगाम कसा घ्यायचा आणि यावर्षी जे पीक वाया गेलेलं आहे त्या पिकामधूनच मोठ्या प्रमाणात सरकार मदत मिळणार नाही असं शेतकऱ्यांना वाटत असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आपल्यासोबत पोहरेगाव कारसा परिसरातील शेतकरी आहेत। सांगा किती मोठं नुकसान आहे? जवळपास 2021 पासून तुम्ही पाठपुरावा करताय, 4 वर्षापासून या बॅरेजेसवरली दरवाजे बंद आहेत, किती मोठं नुकसान झाले? 2021 नंतर 21ला जे महापूर आलता मोठा त्यानंतर तेव्हापासून दरवाजे असेच बंद आहेत। त्यांनी काही आम्ही सतत पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी काही अधिकाऱ्यांनी काही याची दखल घेतलेली नाही। माननीय खासदार काळगे साहेबांना आम्ही शुक्रवारी निवेदन दिलं, साहेबांनी आमच्या समोरच अमरसिंह पाटील यांना फोन करून तात्काळ पाटबंधारे विभाग तात्काळ दखल घ्या म्हणून सांगितलं, तरी बी साहेबांनी काही दखल घेत नाही। त्यानंतर संतोष भाऊ नागरगोजे मनसे प्रदेशाध्यक्ष शेतकरी यांनी येऊन इथं जेव्हा कालवा केला तेव्हाच त्यांनी एक दरवाजा ओपन केला आणि एक तसाच आहे अजून। त्यामुळे या दरवाजे नाही उचलल्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झाले। आतोनात म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला, व्यथा सुद्धा सांगून अशी जनावरांना चारा नाही, हजारो एकर सोयाबीन वाहून गेलं, ऊसाचं नुकसान झालं। आता काय बोलावं, आता बोलायसारखे शब्द सुद्धा नाहीत शेतकऱ्यांकडे। सातत्यानं फॉलोअप पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे होता, मग काय झाले नाहीत असं वाटतं? हे नैसर्गिक नुकसान झाल्याचं शेतकरी सहन करू शकला असता, पण हे जाणून बुजून पाटबंधारे खात्याचा 100% निष्काळजीपणा, त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड म्हणजे आपण त्याचे रुपयामध्ये लाखामध्ये सुद्धा गणित घालू शकत नाहीत, एवढं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। पुरावा जर तो आमच्याकडे केला तरी आम्हाला आमच्या लेवलचं ही काम नाही, ही मंत्रालय लेवलचे काम आहे। तर दरवर्षीचा मेंटेनन्स खर्च हा मंत्रालयातून येतो, त्याच्यामुळे आम्ही करू शकलो नाही असं त्यांचं उत्तर आलं। या बॅरेजेसचा उपयोग होण्याऐवजी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर आता या बॅरेजेसवरले सगळे दरवाजे हे आता उघडण्यात आल्यामुळे नदीपात्रात सुद्धा पाणी शिल्लक नाही आहे। पाण्याचा प्रवाह हा पुढं निघून गेलेला आहे। जर बॅरेजेस हे शेतकऱ्यांना पाणी थांबून राहण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बांधायचे असतील तर याचे दरवाजे दुरुस्त का गेले नाहीत, का दुरुस्त केले गेले नाहीत, हा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। 2021 पासून हा प्रश्न सातत्यानं शेतकरी पाटबंधारे विभागाकडे लावून धरत असतानाही पाटबंधारे विभागानं का केले नाहीत असा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। त्यामुळं या नुकसानीला जबाबदार आता पाटबंधारे विभागाचा आहे असा स्पष्ट आरोप शेतकरी करताना दिसून येत आहे। त्यामुळे या विभागातल्या अधिकाऱ्यावर आता काही कारवाई होणार का, याला खरंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत का, आणि ही जी नादुरुस्ती ह्या दरवाजांची झालेली आहे ती दुरुस्ती आता कधी होणार हा मोठा प्रश्न यामुळे आता निर्माण झालेला आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, पोहरेगाव, कारसा, लातूर.